लीग स्टेज मधील शेवटचा सामना आणि आता या शेवटच्या सामन्याला देखील सुरुवात झाली आहे. प्रणित माधव पहिला बॉल आणि श्रीकांत परब स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल बरोबर पॉइंट क्षेत्रामध्ये पाठवण्याचा प्रयत्न श्रीकांतने केलाय. चांगला खेळ केलाय श्रीकांत परबने. कालचा संपूर्ण दिवस त्याने गाजवला. एक धाव आता धाव फलकावर झाली आहे. यावेळेला क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेट. श्रीकांत आउट. येऊन दिली आहे आपल्या संघाला. प्रणित माधवने काय बॉल टाकला होता प्रणित माधवने आणि त्या बॉलवर विकेट. मयुरेश राणे नवीन फलंदाज आणि आता या राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित लालबाग क्रिकेट धमाका 16व्या पर्वामध्ये आगमन होत आहे. डीआरडी ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मेंद्र सोनू दुबे यांचं आगमन. धर्मेंद्र सोनू दुबे आपलं हार्दिक 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 स्वागत. चांगला स्ट्रोक पुलचा फटका खेळलाय मयुरेश राणेने. बॉल पाठवले. आता गोशंकी क्षेत्रामध्ये 2 धावा मिळणार आहेत आणि आगमन होत आहे डीआरडी ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मेंद्र सोनू दुबे यांचे या स्पर्धेमध्ये आगमन. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये आगमन होत आहे. डीआरडी ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मेंद्र सोनू दुबे आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकाऱ्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एलसीडी 2026 16वा पर्व. पुढचा बॉल उसळी घेणारा. आता व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करत असलेला संघ टीम रॉयल स्टॅलियन्स या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर सर सुबोध गडसे तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर रोशन खापणे घाटकोपरवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलेत आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर रवींद्र पवार मॅन फ्रॉम लालबाग आणि त्यांच्या समवेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे मॅन फ्रॉम खरी रोड. अशा 3 मॅच ऑफिशियल देखील पाहायला मिळतात या एलसीडी 2026 16व्या पर्वामध्ये. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. शेंडूने खूपच उसळी घेतली होती आणि हा व्हाईट बॉल असणार आहे. म्हणजेच काय आता रिव्ह्यू देखील गमावला टीम रॉयल स्टॅलियन संघ. आपण याची नोंद घ्या. आडव्या बॅटने फटका खेचलाय. नाव आहे मयुरेश राणे आणि त्याच्याच बॅट मधून हा बॉल निघून गेलाय. आता धावा मिळतील 4. चौकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे. रॉयल स्टॅलियन्स या संघाचे सपोर्टर्स आहेत. पुढचा बॉल उसळी घेणारा बरोबर टप्प्यावर हाताळलाय प्रणितने. हा डॉट बॉल आहे, रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय, ओव्हर नंबर आता एक समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. हे सर्व दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात 8. एक गडी माघारी परतलाय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित लालबाग क्रिकेट धमाका 16 वपर्व या स्पर्धेचं ऑन स्क्रीन आपण पाहतोय. हे सर्व दर्दी प्रेक्षक, अगदी लहान लहान मुलं देखील आली आहेत लालबाग क्रिकेट धमाका पाहण्यासाठी. LCD 2026 16 पर्व पाहण्यासाठी या सगळ्यांची उपस्थिती पाहायला मिळते, अगदी लहानांपासून थोरांपर्यंत. आमचे हितचिंतक माननीय श्री श्रीकांतजी मालपेकर देखील प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या मॅचचा आनंद घेतात. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयुष रोगे पहिलाच बॉल फिरवला. आयुषने बरोबर बॉल गेल्या संकेत राणेच्या हातामध्ये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. माधव रबाडा केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने प्रभावित केले. फलंदाजी देखील चांगल्या दर्जाची राहिली आहे या फणीची. स्लोअर पण बॉल समोरच्या दिशेने फटका खेचलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बरोबर श्री 11 संघाच्या डगआउट मध्ये जाणारा चेंडू. मिळणार आहेत धावा 2. म्हणजेच काय, आता धावा झाल्या धाव फलकावर 10. एक गडी माघारी परतलाय. हे सर्व चाहते आपण पाहतोय, क्रिकेटचे चाहते आहेत. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय, प्रगती पथावर आहे. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. चांगला बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. आणि याही बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले पुन्हा एकदा घोषंकी क्षेत्रामध्ये विशाल धनावडेने. 12 धावा आता धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय टीम श्री 11 संघ. हा डगआउट आपण पाहतोय टीम श्री 11 या संघाचा. स्वतः संघ मालक अमय जाधव देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण त्यांना देखील ठाऊक आहे हा महत्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. म्हणूनच की काय, संघ मालक स्वतः डगआउट मध्ये उपस्थित आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतायत, प्रोत्साहन करतायत. आणि ते करणं देखील आता गरजेचं असणार आहे, कारण लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना. या शेवटच्या सामन्यावर कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतील ते चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. स्लोअर वन बॉल, फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली संकेतने सांगितलंय वेट, मी आहे. झेल टिपलाय, विकेट. विशाल आउट. हा झेल पाहतोय आपण. काय झेल टिपला संकेत राणेने. बरोबर बॉल पर्यंत तो पोहोचला. त्याने सांगितलं थांबा मी आहे, आणि त्याने बरोबर झेल टिपलाय. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. नवीन फलंदाज आहेत राहुल. यश आलेत नवीन बॅटर. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. बॉल आता निघून गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये. मिळणार आहे एकच धाव. यश सावंत नवीन फलंदाज.
चांगला बॉल, वाह काय गोलंदाजी केली आहे. आयुष रुगेने देखील आपण पाहिलं तर प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. म्हणजेच काय आता ओव्हर नंबर 2 चा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 13. चला मॅच चालू करा. ऑन स्क्रीन आपण पाहतोय मंडळाचे मानद सचिव सुशांत जाधव या मॅचचा आनंद घेत आहेत. मयुरेश राणे बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण संघ अडचणीमध्ये असलेल्या संघाला बाहेर काढायचं आहे. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रणित माधव आलाय. प्रणित माधव आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय आणि लाडू या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून या मॅचचा आनंद घेतोय. म्हणजे समवेत आपण पाहतोय संतोष मालप देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. ओ सरळ खेचलाय, नाव आहे मयुरेश राणे आणि त्याच्याच बॅट मधून हा बॉल निघून जाईल. 4 धावांसाठी आलाय LCD चौकार. राणेने 4 धावांसाठी बॅटिंग करावी लागेल. या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 17. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 5 बॉल मध्ये 10 धावांवर बॅटिंग करतोय मयुरेश 2 चौकारांच्या मदतीने. आडव्या बॅटने आता फटका खेळायचा होता, फटका फसलाय. स्वतःवर नाराज आहे कारण हा बॉल खाली राहिला होता, थोडासा खाली राहिला. डॉट बॉल. चांगला बॉल आहे आणि या बॉलवर अगदी टॅपचा फटका खेळलाय. 1 धाव आता कंप्लीट केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावर टीमची आता 18 या आकड्यावर. यावेळेला चांगला स्ट्रोक, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर झेल टिपलाय. राजन यांनी विकेट आली आहे. फलंदाज यश आउट. ताकद आहे या खेळाडूकडे. लालबागचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मैदानात आला. 18 धावा धावफलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतले. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हो चांगला बॉल बरोबर टप्प्यावर हाताळला होता. फटका खेळण्याचा प्रयत्न हर्षद गाडीगावकरचा फसलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. काय गोलंदाजी केली प्रणित माधवने. आतापर्यंत 11 चेंडू त्याने हाताळलेत या मॅच मध्ये. 13 धावा त्याने खर्च केल्या. त्यांनी 2 विकेट्स आपल्या संघाला येऊन दिलेत. ज्यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेवर आता समाधान मानावं लागेल. म्हणजेच काय ओव्हर नंबर आता 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 19. 3 गडी बाद आणि या व्यासपीठावर विशेष सन्मान केला जाईल.
DRD ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री धर्मेंद्र सोनू दुबे आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व सहकार्याचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. विनंती असेल मंडळाचे मानद सचिव सुशांतजी जाधव आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. DRD ग्रुपचे सर्वे सर्वा धर्मेंद्र सोनू दुबे यांचा. धर्मेंद्र सोनू दुबे आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. प्रसादचा पहिला बॉल. हो संधी होती, बॅटची कडा घेतली होती चेंडूने. यष्टी रक्षक संकेत राणेने देखील चांगला प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा. त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून गेला. आता गोशंके क्षेत्रामध्ये एका धावेसाठी म्हणजेच काय धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर. 19 धावा धाव फलकावर झाल्यात. सरळ खेचलाय आणि हा बॉल आता नेमका कुठे पडलाय. 2 धावा मिळणार आहेत. हर्षद गाडीगावकर ताकद आहे या खेळाडूकडे आणि ताकदीचा वापर आता तो या मॅच मध्ये करेलच. संघात गरज आहे. 21 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतले. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत समाप्त झालाय. करंट रन रेट आपण पाहतोय 6.3 मयुरेश राणेने चांगली फलंदाजी केली. 7 बॉल मध्ये 11 धावांवर तो फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय हर्षद गाडीगावकर जो नवीन फलंदाज आहे या संघाचा कर्णधार. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये हर्षदला. आपटलेला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये आता ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. हा सामना कोणता संघ जिंकणार, कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील ते देखील पाहावं लागेल. हो यावेळेला खेचलाय हर्षद गाडीगावकरची पॉवर आणि या बॉलवर आता किती धावा मिळणार आहेत. 4 धावा मिळाल्या आहेत. चौकार आल्या हर्षदच्या बॅट मधून. हर्षदच्या बॅटमधून चौकार आलाय. 26 धावा धाव फलकावर. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त या मॅच मध्ये. जिंकणार कोण तो प्रश्न सगळ्यांना पडलाय. कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार ते देखील पाहावं लागेल. महत्वाचा सामना आहे.
26 धावा. फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाही आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा बॉल पुन्हा एकदा गेलाय मैदानाच्या बाहेर. सर 2 मिनिटं मॅच प्लीज. हा निर्णय कळवा आम्हाला. माफ करा, थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. येस, आत्ताच्या 2 धावा आहेत. 29 धावा धाव फलकावर झाल्यात. 29 29 धावा. माफ करा, थोड्याशा तांत्रिक अडचणी आहेत. गुणलेखन करत असताना थोड्या तांत्रिक अडचणी येत आहेत. हे दृश्य आपण पाहतोय tenniscricket.in. फुल टॉस, आणखीन एक फुल टॉस होता. पुन्हा फटका खेळलाय आणि हा बॉल 2 धावा मिळणार आहे. 2 धावा मिळणार आहे. धाव संख्या आता 2 ने पुढे सरकली आहे. 31 धावा आता धाव फलकावर झाले. 31 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला वा 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 हर्षद, वा काय फटका खेळलाय. एका गुडघ्यावर बसून पावर आहे या खेळाडूकडे. नाव आहे लालबागचा बाहुबली हर्षद घाडीगावकर. 4 चौकार. हर्षद घाडीगावकरची बॅट बोलली आहे. त्याला ठाऊक आहे द कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधार आहे या संघाचा आणि कर्णधाराला साजेशी कामगिरी तो या मॅच मध्ये करतोय. 35 धावा धाव फलकावर झाले. 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक आहेत. मकरंद मालप ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंगला मयुरेश राणे आहे. वा मयुरेश, वा सुरेख. आणखीन एक बॉल आता निघून जातोय. सीमा रेषा पार 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 पार. धावा मिळतील 4 चौकार. मयुरेश राणेची देखील बॅट बोलली आहे. धावा झाल्यात 39. 39 ऑन अ बोर्ड.
आडव्या बॅटने फटका खेचायचा होता. आता काय होणार मैदानामध्ये? धाव कंप्लीट केली जाईल का पाहायचंय. विकेट आली आहे, बॅटर आउट. आणि शांती ट्रॉफीचे सर्वे सर्व माननीय श्री राणावत सरांचे या ठिकाणी शुभागमन. हार्दिक हार्दिक स्वागत आहे राणावत सर. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये शांती ट्रॉफीचे सर्वे सर्व राणावत सरांचं या ठिकाणी आगमन. सर आपलं हार्दिक 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 स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये आजच्या या अंतिम दिवसामध्ये आगमन होत आहे शांती ट्रॉफीचे सर्वे सर्व राणावत सरांचे या ठिकाणी शुभागमन. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहतोय राणावत सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शांती ट्रॉफीचे सर्वे सर्व आहेत आणि या लालबाग क्रिकेट धमाका या अंतिम दिवसामध्ये या खेळाडूंना आणि आयोजन समितीला शुभेच्छा देण्यासाठी मात्र राणावत सरांचं आगमन आणि ते या व्यस्त कामामधून वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता हर्षद गाडीगावकर इज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पुलचा फटका. पूल झालाय सक्सेसफुल. आता धावा मिळणार आहेत नेमक्या किती? 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा मिळणार आहेत. धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 41 धावा आता धाव फलकावर झाल्या. 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चांगला बॉल, चांगला बॉल. अंपायर कडे अपील केली आहे. अपील पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. हा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून संतोषी मालप हे आपल्या मुलाचा खेळ देखील पाहत आहेत, कारण त्यांचा मुलगा श्रियांश मालप हा मैदानात उतरलाय टीम रॉयल स्टॅलियन्स संघाकडून. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय हे संपूर्ण व्यासपीठ आणि या कॉमेंट्री बॉक्स आमचे ऑनलाईन स्कोरर सौरभ आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय ऑनलाईन स्कोरर म्हणून हर्षद. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा बॅकफुटवर येत असताना त्याच दिशेने फटका खेळलाय हर्षदने. आणखीन 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 43. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. मकरंद मालक कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे त्याने. 8 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय. लालबागचा बाहुबली आतमध्ये. बॉल मैदानाच्या बाहेर. 4 धावा चौकार. विशाल धनावडे 4 धावा त्याने केल्या. मयुरेश राणेने चांगली साथ दिली. 9 बॉल मध्ये 15 धावा त्याने केल्या. यश सावंत 3 बॉल मध्ये 1 धाव. आणि त्यानंतर मात्र लालबागचा बाहुबली मैदानामध्ये 12 बॉल मध्ये नॉट आउट 24 धावा 200च्या स्ट्राईक रेटने केल्यात हर्षद गाडीगावकरने. आणि म्हणूनच की काय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा धाव फलकावर झाल्यात. उर्वरित
30 बॉल मध्ये 48 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी करत असताना प्रणित माधवने 2 ओव्हर हाताळले, 14 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्याने मिळवल्या. आयुष रोगेने चांगलं षटक हाताळलं. 1 ओव्हर हाताळत असताना फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्याने मिळवून दिली. प्रसाद साळवीने 1 ओव्हर हाताळली, 16 धावा त्याने खर्च केल्या. मकरंद मालपने 1 ओव्हर हाताळत असताना 12 धावा खर्च केल्या होत्या. आणि म्हणूनच की काय हा आतापर्यंतचा आपण पाहतोय हा गुणलेखक तुमच्यापर्यंत दाखवला जातोय tenniscricket.in च्या माध्यमातून. एका बाजूला टीम रॉयल स्टॅलियन आहे, दुसऱ्या बाजूला टीम आहे श्री 11. अटीतटीची लढत लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज सामना जिंकणार तरी कोण, तो प्रश्न आता सगळ्यांना पडला असणार आहे. कारण या 6 संघांमधून 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहेत. ते 4 संघ कोणते असणार आहेत? 30 बॉल मध्ये 48 धावा करायचे आहेत. व्यासपीठावर आगमन झाले शांती ट्रॉफीचे सर्वेसर्वा माननीय श्री राणावत सरांचा आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लीग स्टेजचा शेवटचा सामना आपण पाहतोय. या विशेष सन्मान देखील व्यासपीठावर केला जाईल. शांती ट्रॉफीचे सर्वेसर्वा राणावत सरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. अगदी आकर्षक अशा ट्रॉफीज या शांती ट्रॉफीज मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही त्या शॉपला भेट द्या आणि त्या शॉप मधून तुम्ही विविध खेळांच्या ट्रॉफीज तुम्ही त्या ठिकाणी अगदी माफक दरामध्ये खरेदी करू शकता. असे शांती ट्रॉफीचे सर्वेसर्वा राणावत सरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू सो मच सर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, कारण 30 बॉलचा काही शिल्लक आहे. 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी करायचे 48 धावा. सलामीवीर फलंदाज म्हणून स्ट्रायकिंग एंडला प्रणित माधव आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला कर्णधार संकेत राणे, ओव्हर नंबर 1 मयुरेश राणेकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधार हर्षद घाडीगावकरने. यस, मॅचला आता सुरुवात होतीये. पहिला बॉल हलक्यात आणि कव्हर क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न प्रणित माधवने केलाय. चांगला खवे ड्राईव्ह पाहायला मिळणार आहेत. एकच धाव आता मिळेल. ऑन स्क्रीन पण पाहतोय शांती ट्रॉफीचे सर्वा राणावत सर. फ्लाइट डिलिव्हरी, हो प्रयत्न चांगला केला होता तनिष साठमने. झेल पकडला असता तर मात्र मॅचच बनली असती. म्हणूनच की काय हर्षद घाडीगावकरने लगेचच तनिष जवळ गेला आणि त्याच्या पाठीवर ही शाबासकीची थाप थोपटली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेगातला चेंडू होता. तनिष साठमने प्रयत्न केले, झेल त्याच्या हातातून निसटल्या जरूर. प्रणित माधवचा हा महत्वपूर्ण झेल द्यावी लागेल प्रयत्नांना, कारण प्रयत्न करणं गरजेचं असतं. क्षेत्ररक्षक देखील महत्वाचा असतो प्रत्येक खेळामध्ये. स्लोअर वन बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे. आता स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे आणि आता मिळतील धावा 2. या 2 धावांच्या पद्धतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे. धाव फलकावर टीम 27 बॉल शिल्लक असणार आणि 27 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे 45 धावांची. आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय संकेत राणे ही जोडी. स्लोअर वन बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे प्रणित माधवच्या बॅट मधून. हा बॉल आता नेमका कुठे पडलाय? येस, गेला 4 धावांसाठी. चौकार. आणि आता एक आनंदाची बातमी येते. 17व्या पर्वामध्ये लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा ज्या वेळेला होईल त्या वेळेला पहिल्या नंबरचं पारितोषिक, दुसऱ्या नंबरचं पारितोषिक आणि तिसऱ्या नंबरच्या पारितोषिकासाठी जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी मात्र शांती ट्रॉफीचे सर्वेसर्वा सर राणावत यांच्याकडून दिली जाईल. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. दिलदार मनाचा माणूस व्यासपीठावर आणि त्यांनी हे पारितोषिक घोषित केलंय. समोर फटका खेचलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. ही स्क्रीन आपण पाहतोय, त्या स्क्रीनवर शांती ट्रॉफीज, ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय आकर्षक अशा सुबक अशा ट्रॉफीज. त्या ट्रॉफीज खरेदी करण्यासाठी तुम्ही शांती ट्रॉफीज या शॉपला भेट द्या. अगदी माफक दरामध्ये या ट्रॉफीज
तुम्हाला खरेदी करता येतील. 8 धावा आता धाव फलकावर झाल्यात. 25 बॉलचा काही शिल्लक 25 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 40 धावा अजूनही करायचे आहेत. स्लोअर वन बॉल, संकेत बसला, बॉलला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच सर, वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. तसंच प्रेम, असं सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. राणावत सरांचं आगमन, दिलदार मनाचा माणूस, अगदी व्यासपीठावर बसून त्यांनी घोषितच करून टाकलं. नेक्स्ट इयरच्या ज्या ट्रॉफीज आहेत, 3 पारितोषिक आहेत, ती माझ्याकडून असणार आहेत. शांती ट्रॉफीज करून या ट्रॉफीज दिल्या जात आहेत. दिलदार मनाचा, दिलदरिया हा माणूस आहे राणावत सर. अशी माणसं थोडी कमीच सापडतात, कारण एखाद्या स्पर्धेला आपण जेव्हा भेट देतो त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो आणि आयोजन पाहिल्यानंतर माणूस खुश होऊन जातो आणि असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. तोच प्रयत्न राणावत सरांनी केलाय आणि आता पंचांचा इशारा देखील आलाय. 4 धावा मिळणार आहेत. चौकार संकेत राणेच्या बॅटमधून. ऐकतोय असे सुमधुर असे संगीत ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अनिकेत वर्मा आणि लालबाग एक्सप्रेस, रोहित माने. अगदी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या नावाचा देखील दबदबा निर्माण होतोय आता सातत्याने. चांगला खेळ करत आलाय रोहित माने. लालबाग एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळख आहे, तो खेळाडू आणि त्याच्या सोबतच अनिकेत वर्मा यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. ते देखील या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ओव्हर नंबर 2 च्या आता खेळायला सुरुवात होईल. दुर्वांग बागवे आलेत. मेडल ओव्हर या गोलंदाजाने हाताळली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली. पहिला बॉल फिरवला होता, फिरवलेला चेंडू, फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. मिळणार आहे 1 धाव. बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावा झाल्या 13, 23 मध्ये करायचे आहेत 35. लक्ष छोट आहे, सामना जिंकायचा आहे, हाच प्रयत्न करत दोन्ही फलंदाज आणि ते करणं आता गरजेचं असणार आहे. पंडित माधवला तनिष साटम चांगली फिल्डिंग केली या मॅच मध्ये तनिषने देखील. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर हा बॉल हाताळलाय दुर्वांगने. आणि सुकेश जाधवचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सुकेश जाधवने केलेला तो कालचा रनआउट पाहण्याजोगा होता, पाहण्याजोगा होता. कारण राहुल कहारची विकेट मिळाली होती त्या रनआउटवर. स्लोअर वन समोर खेचलाय, फिल्डर आहे, लॉंग ऑफला चूक त्याच्याकडून. 1 धाव कंप्लीट. प्रत्येक बॉल आता महत्वाचा असेल या मॅच मध्ये. धावा झाल्या धाव फलकावर 14, 21 मध्ये आता करायचे 34 धावा. हे गर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानामध्ये. तुडुंबाची गर्दी. ऑनलाईन देखील tenniscricket.in च्या माध्यमातून काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. अध्यांत एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा स्वप्नीलजी बिरकुट देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे हा महत्वाचा सामना. या महत्वाच्या सामन्यामध्ये आमच्या संघाचं गणित देखील डिपेंड आहे. फुलटॉस बॉल होता, मिस केलाय. प्रयत्न करत होता संकेत. ऑन साइडला फटका खेचायचा होता, फटका फसला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, यस यस नो नो हा कॉल दिला आणि शेवटच्या क्षणाला यस हा कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट केले. राजेश मंडल कडून चूक झाली आहे, चुकीला माफी नाहीये क्रिकेट खेळामध्ये. 2 धावा कंप्लीट केल्यात. खडाक्याचं ऊन, आईस्क्रीम खात असताना हे सर्व दर्दी प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ भैरे देखील अगदी आराम करतात त्या ठिकाणी, कारण त्यांनी देखील प्रयत्न केले. अगदी आजूबाजूला गेलेले जे बॉल होते ते बॉल त्वरितच पंचांकडे सुपूर्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. शॉर्ट रन साठी रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. 1 रन शॉट आहे की नाही त्याची आता पडताळणी केली जातील. आता पाहिलं जाईल, त्याची पडताळणी केली जाईल.
रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करत असलेल्या संघाने. हर्षदने सांगितलं की रिव्ह्यू आम्हाला घ्यायचंय कारण प्रत्येक धाव महत्वाची आहे. श्री 11 संघ जिंकणार कोण ही लढत अमय जाधव डगआउट मध्ये बसून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे हा महत्वाचा सामना आहे. या सामन्यावर सर्व 6 संघांचं गणित डिपेंड आहे. कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील आणि कोणते 2 संघ या स्पर्धेमधून बाहेर जाणार आहेत ते पाहावं लागेल. तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सर सुबोध गडसे द मॅन फ्रॉम करी रोड थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. त्या व्हॅन मध्ये त्याची आता पडताळणी केली जाते. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून एक व्हॅन देखील आहे. त्या व्हॅन मध्ये बसून सर्व आमची टेक्निकल ऑफिशियल टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न ते देखील करतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक चेंडूकडे त्यांचं देखील लक्ष आहे. ऍक्शन रिप्ले पहा 2 स्क्रीन एकाच वेळी. काय नक्की घडलंय कंप्लीट केली आहे का ती धाव पाहावी लागेल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय बॅट टेकवली की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. ऑन स्क्रीन यस ती बॅट आतमध्ये आहे म्हणजेच काय आता रिव्ह्यू गमवलाय. 2 धावा कंप्लीट देखील केलेत. टीम श्री 11 हर्षद आपण आपला रिव्ह्यू गमवलेला आहे. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 धावा मिळणार आहेत. धावा झाल्यात 16-20 मध्ये करायचे आता 32 धावा. अमरदादा परुळेकर काल त्यांची देखील उपस्थिती आपण पाहिली. टाई पॅकरचे सर्वे सर्वा. त्यानंतर मात्र श्री आकाशी पाटील यांचं देखील विशेष सहकार्य लाभले संपूर्ण स्पर्धेमध्ये. माझघर लालबाग मधील एक सुप्रसिद्ध हॉटेल त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्या संपूर्ण स्पर्धेला. आपटलेला बॉल होता आणि थोडासा दुखापतीने ग्रस्त असेल हर्षद कारण बॉल अगदी बॅटला स्पर्श करून बरोबर विकेट किपरच्या दिशेने तो बॉल जात होता. थोडासा दुखापतीने ग्रस्त आहे हर्षद. लढतोय मैदानामध्ये. काही झालं तरी मैदानामध्ये प्रयत्न करावेच लागतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रचंड वेगातला चेंडू होता. बॅटला स्पर्श करून हर्षदच्या बरोबर डोळ्याला जाऊन तो बॉल आदळला आणि त्यानंतर मात्र थोडासा दुखापतीने तो ग्रस्त असताना पाहायला मिळतोय. तरी देखील तो मैदानामध्ये आहे. सांगितले त्याने मी ठीक आहे आय एम फाईन नो इश्यू. हा महत्वाचा सामना मी लढेन मी जिंकेन संघर्ष करेन कारण त्याला देखील ठाऊक आहे महत्वाचा सामना आहे. धावा झाल्यात 16. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धाव फलकावर झाल्यात. माफ करा 17 धावा धाव फलकावर. सरळ खेचलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रणित माधवने हा बॉल निघून जाईल. आता कोणत्या दिशेने ते पाहावं लागेल. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा आता मिळणार आहेत. बरोबर रॉयल स्टॅलियन्स मध्ये जे खेळाडू डगआउट मध्ये बसलेत त्यांनी देखील सांगितलं स्वतःच सांगितलं त्यांनी की या 2 धावा आहेत. खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवली आहे. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल रॉयल स्टॅलियन या संघाचं देखील. आणि त्या आमच्या महिला भगिनी बसल्यात त्यांनी देखील सांगितलं की 2च धावा आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 19 यस 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असणाऱ्या 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आता गरज आहे 29 धावांची. लास्ट 18 बॉल 29 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. रॉयल स्टॅलियन आणि त्यांच्या विरुद्ध श्री 11 महत्वाचा सामना आहे. सामना क्रमांक 15 आहे या संपूर्ण स्पर्धेतील. लीग स्टेज मधील शेवटचा सामना. साखळी पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा खेळवली गेली. हर्षद आलाय स्वतः आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल आपटलाय बरोबर टप्प्यावर आपटलाय चेंडू. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल यस्टेच्या मागे श्रीकांत परब आणि त्याच्या बरोबर उजव्या बाजूला फ्लाइंग स्लिप मध्ये त्याचाच भाऊ यश परब ही जोडी देखील पाहायला मिळते. हे चित्र पाहायला मिळते. पहा प्रत्येक मॅच मध्ये असं काहीतरी घडतंय. 2 भाऊ एकाच टीम मध्ये पाहायला मिळते. 2 भाऊ विरुद्ध टीम मध्ये देखील पाहायला मिळतात या लालबाग क्रिकेट धमाकामध्ये. फुलटॉस आणि बॉल मात्र आता संकेतने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळणार आहेत. आलाय LCD चौकार.
संकेत राणेच्या बॅट मधून 23 झाल्या धाव फलकावर. 23 ऑन बोर्ड. या बॉलवर काय घडले, या बॉलवर काय घडले. चांगला बॉल पिचिंग झाला होता. बॉल बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 15 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 15 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 25 धावा करायच्या आहेत. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9.2 चा करंट रन रेट आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट 10च आहे. दुर्वांग बागवे, चांगला खेळ दुर्वांग बागवेने केलाय. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली मेडन ओव्हर या खेळाडूने हाताळली आहे. फुल टॉस बॉल होता आणि हा बॉल आता पंच नो बॉल घोषित करतायत. +1. पहा संकेत देखील प्रयत्न करतोय. प्रत्येक बॉल त्याला देखील ठाऊक आहे महत्वाचा असणार आहे. अगदी त्याच्या बॅटनं स्पर्श करून बॉल निघून गेले. गोशंकी क्षेत्रामध्ये ऍक्शन रिप्ले खूपच बीमर पडताळला गेल्या पंचांच्या माध्यमातून. नो बॉल लगेचच पंचांनी घोषित केला आणि त्यानंतरची ही आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 25 झाल्या धाव फलकावर. जिंकण्यासाठी 15 मध्ये करायचे 23. 15 बॉल 23 रन्स टू विन. वेअरहाऊस वॉल्स यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. GW खामकर मसाले, लालबाग मधील सुप्रसिद्ध मसाले. संपूर्ण भारतभर या मसाल्यांची देखील चर्चा आहे. GW खामकर मसाले. खर्जे अँड सन ज्वेलर्स यांचं देखील विशेष सहकार्य. माननीय श्री अजित काका वैभवडे त्यांची देखील उपस्थिती आपण पाहिली कालच्या संपूर्ण दुसऱ्या रजनीमध्ये. फ्री हिट बॉल स्टेप आउट झालाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका आहे आणि या बॉलवर धावा मिळणार आहेत. 4 धावा, चौकार. स्टेप आउट झाला. सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. संकेत राणेच्या बॅट मधून आलाय चौकार. धावा झाल्या 29. 14 मध्ये आता करायचे 19. लास्ट 14 बॉल 19 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. लालबाग क्रिकेट धमाका. आणखीन एक, वा सरळ फटका खेळलाय आणि हा बॉल अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून निघून जातोय 2 धावांसाठी. आता मॅचचं समीकरण पूर्णच बदललंय. 13 मध्ये आता करायचे 17 धावा. 9 बॉल मध्ये 11 धावांवरती बॅटिंग करतोय प्रणित माधव. चांगली साथ दिली संकेत राणेने. 3 चौकार आतापर्यंत त्याने लगावलेत. 9 बॉल मध्ये वैयक्तिक 17 धावांवरती 188.9 च्या करंट रन रेटने तो फलंदाजी करतोय या मॅच मध्ये. स्लोअर वन बॉल चांगला चेंडू हाताळला होता हर्षद गाडीगावकरने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉलने आता या ओव्हरची होते सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. धाव आता हा टाइम आउट ओव्हर झालाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल आता 17 धावांची.
12 मध्ये करायचे 17 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. दुर्वांग बागवेकडे चेंडू सुपूर्त केलाय. 12 मध्ये होतील का 17 धावा पाहावा लागेल. राज मारू आमचे कॅमेरामॅन त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. राज मारू फिल्म्स. हो पहिलाच बॉल प्रणित माधवने बॉलला पाठवलंय 2 धावांसाठी. काय स्ट्रोक खेळलाय. क्लास आहे या खेळाडूकडे. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आला हा प्रणित माधव. त्याची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. हो यावेळेला आडव्या बॅटने फटका खेचलाय. मयुरेश आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. आणि प्रणित माधवच्या बाबतीत सांगायचं झालं तर 14व्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा 32 इंचीचा टीव्ही देखील त्याने जिंकलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये, अशी आठवण आहे. यावेळेला खेचलाय फटका. मनीष आहेत त्याच्याकडून चूक झाली. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. त्याला ठाऊक आहे. धावा झाल्यात आता धाव फलकावर 35. 9 बॉलचं काय आता शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आता धावा करायचे आहेत 13. ऑन स्क्रीन शैलेश शेडगे आणि कौस्तुभ बेरे. यावेळेला खेचलाय बॉल. ताणून मारलाय आणि हा बॉल आता जाणार आहे 2 धावांसाठी. आज सख्खे मित्र देखील एकत्र बसले जरूर पण मॅच मध्ये विरुद्ध बाजूला पाहायला मिळाले. मागील मॅच मध्ये काय सामना रंगला होता. कौस्तुभ बेरेचं सेलिब्रेशन आणि त्यानंतर सामना जिंकल्यानंतर शैलेश शेडगेचं सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 37. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 8 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 11 धावा करायची आहेत. प्रणित माधव काय बॅटिंग करतोय. चांगली कामगिरी त्याने केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. एकटा लढतोय आपल्या संघासाठी. संकेत राणेने या मॅच मध्ये त्याला चांगली साथ दिली आहे. फुल टोल वसूल केलाय. नाव आहे प्रणित माधव आणि आणखीन 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा मिळणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. संकेत फलंदाज प्रणित माधवला. आता धावा झाल्या धाव फलकावर टीमची आता 39. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 7 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. चांगला बॉल चांगला पिचिंग कर. हा आवाज आला होता हर्षद कडून आणि तोच बरोबर टप्प्यावर पिचिंग झालाय. बॉल डॉट बॉल म्हणजेच काय आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 7 बॉल मध्ये 9 धावा अजूनही करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 39 धावा धाव फलकावर झाल्यात. धावांसाठी चालू असलेली धाव आपल्याला पाहायला मिळते. 15वा सामना या संपूर्ण स्पर्धेतील. साखळी पद्धतीतील हा 15वा सामना लीग स्टेज मधील शेवटचा सामना आहे. हा सामना जिंकणार कोणते पाहायचं आहे कारण याच सामन्यावर संपूर्ण स्पर्धेचं डिपेंड आहे. कारण 6 संघांमधून 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील आणि 2 संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर जाणार आहेत. सर्व काही पाहिलं जाईल. विकेट्स पाहिल्या जातील, रन पाहिले जातील, रन रेट पाहिला जातील, नेट रन रेट पाहिला जाईल आणि त्याच्या आधारावर 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील. या मॅच वर संपूर्ण 3 टीमचं आपण पाहिले तर गणित डिपेंड आहे. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 6 बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत. कारण आपण पाहिलं ड्रीम 11 लालबाग आहे आणि त्यानंतर रॉयल स्टॅलियन आणि श्री 11 संघ. या मॅच वर त्या तिघांचं गणित डिपेंड आहे. आणि पहा ड्रीम 11 संघ थोडा टेन्शन मध्ये दिसतोय ऑन स्क्रीन. प्रत्येकाला टेन्शन आलंय. स्वतः संघबालक जगन्नाथजी महाजन आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते थोडीशी टेन्शन मध्ये. कारण त्यांना देखील ठाऊक आहे या मॅच वर संपूर्ण स्पर्धेचं आपल्या संघाचं देखील गणित डिपेंड आहे. राजेश मंडल आलाय. राजेश मंडल पहिला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. राजवर देखील दडपण दबाव निर्माण झाला असेल कारण त्याला देखील ठाऊक आहे हा शेवटचा सामना लीग स्टेज मधील आणि शेवटचं षटक तो हाताळतोय. 6 बॉल मध्ये 9 धावा करायच्या होत्या. पहिला बॉल वाईड आलाय म्हणजेच काय आता मॅचचं गणित पूर्ण एकदा बदललंय. 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 8. लास्ट 6 बॉल 8 रन्स टू विन.
विशेष बाब म्हणजे दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत आणि ते करणं देखील गरजेचं होतं संकेत राणे आणि प्रणित बादवला, कारण त्याला ठाऊक आहे हा महत्वाचा सामना आहे. फुल टॉस होता, आडव्या बॅटने फटका खेचलाय, डीप मध्ये फिल्डर एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. मयुरेश राणे धावाला पळला आणि त्यानंतर मात्र आता ही एक धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्यात 41. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 5 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 7 धावा अजूनही करायचे आहेत. प्रणित बादव 14 बॉल मध्ये 18 धावांवर फलंदाजी करतो. 128.6 चा स्ट्राईक रेट. संकेत राणे 12 बॉल मध्ये 19 धावांवर बॅटिंग करतोय. 3 चौकार त्याने आतापर्यंत लगावलेत या मॅच मध्ये. 158.3 चा स्ट्राईक रेट त्याचा आपण पाहतोय. मॅचचं समीकरण बदलले. 5 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 5 बॉल मध्ये धावा करायचे, 7 धावा. राजेश मंडल विरारवरून स्पर्धा खेळण्यासाठी लालबाग मध्ये आलाय. राजेश मंडल युवा आहे, उद्योन्मुख आहे हा गोलंदाज. त्याची देखील चर्चा होईल आणि आमच्या या सर्व महिला भगिनी आणि सर्व आमची हर्षलची मुलगी देखील मॅच पाहते आहे ऑन स्क्रीन. फुलटॉस, चुकीला माफी नाही आणि हा बॉल आता निघून जाईल 2 धावांसाठी. प्रणित बादव रबाडाने मंत्रमुग्ध केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता धावा झाल्या आहेत 43. 4 बॉल मध्ये फक्त धावा आता 5 करायचे आहेत. नॉन स्टॉप इनिंग पेश केली या दोन्ही फलंदाजांनी. 48 धावांचा पाठलाग आणि पहा काय फलंदाजी पाहायला मिळाले. एकाही गोलंदाजाला विकेट मिळाले नाही अजूनपर्यंत. 43 झाले धाव फलकावर. 4 मध्ये करायचे 5. शफल झालाय, बॉलला उडवलाय काऊ कॉर्नरची दिशा आणि बॉल लांब 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 खूप लांब. मिळणार आहेत फक्त 2 धावा. नक्की धावा किती आहे तो निर्णय आता पोहोचवला जाईल. आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन शैलेश शेडगे आणि अध्ययन एंटरप्राइजेसचे सर्व्हिस सर्वा स्वप्नील बिरकुट A1 जोडी आहे आता सध्या लालबाग मध्ये. ही A1 जोडी आपण पाहतोय ऑन स्क्रीन. A1 जोडी स्वप्नील बिरकुट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शैलेश शेडगे. आता धावा किती आहे तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईलच. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. संकेत आपण याची नोंद घ्या. चार धावा, चौकार आहे. काय स्ट्रोक खेचला होता प्रणित बादवने. काऊ कॉर्नरची दिशा आणि बॉलला पाठवून दिलं खूप दूर. 4 धावांसाठी आता फक्त एका धावेची गरज आहे.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण आयोजन समिती आणि त्याच्या सोबतच सुशांत जाधव असतील, परेश यादव असतील, कृष्णकाजी मनियार, गणेशजी जानवलकर आणि संपूर्ण आयोजन समिती, अगदी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य संदेशजी परब, मकरजी मालप, सुकेजी जाधव, अमन वाटाणे, यश परब, संतोष मालप, खूप सारी मेहनत या सगळ्यांनीच घेतली आहे. नरेंद्र एंडे देखील आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावर आणि आता हा निर्णय आलेला आहे. 4 धावा पंचांनी घोषित केल्यात. चला, पंचांनी जो निर्णय दिला तो अंतिम राहील. विनंती असेल टीम श्री 11 संघ, केला जाईल. चौकार आहे म्हणजेच काय, फक्त आता एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, चांगला बॉल आहे, बरोबर टप्प्यावर हाताळलाय राजेशने. डॉट बॉल, 2 बॉलचा खेळ आता शिल्लक असल्याने एका धावेची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाहीये कारण राजेश मंडलने बॉल हाताळला, तो बॉल आतमध्ये आला, बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धावाला. डॉट बॉल, शेवटचे 2 चेंडू, एका धावेची गरज. फुल टॉस आणि या फुल टॉस वर फुल टोल वसूल. सामना फिनिश, जिंकलाय सामना टीम रॉयल स्टॅलियन. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच फणित माधव. 2 ओव्हर हाताळत असताना 14 धावा त्याने खर्च केल्या.